प्रत्यक्षात किंवा स्वप्नात मला त्या प्रसादाभोवती भिरभिर फिरणारी एक घाणेरडी सावली दिसली होती. आणि आता डॉक्टर मेहतांची हकीकत, यांना घरात कोणाच्या तरी वावराचा भास होत होता. भास हा शब्द मेहतांचा होता. भाडेकरांनी दिलेला सल्ला व्यवहाराला धरून होता आणि तोच मांडणं मला आत्ता भाग होता. संक्रमण प्रकरण 4 पुढे चालू. यांच्या कपाटातले सर्व एकूण एक कागदपत्र मी बाहेर काढले. ऑफिसात काम केल्यानं सर्व कागदपत्र वेगवेगळ्या फायलीत ठेवण्याची एक सवय त्यांना आपोआपच लागली होती. त्यामुळे माझं काम सोपं झालं. वीज, टेलिफोन, टॅक्सेस इत्यादींची एक फाईल होती. इन्कम टॅक्सच्या कागदपत्रांची एक फाईल होती, पण त्यांच्या खाली एक मोठं ब्राऊन पेपरचं पाकिट होतं. वर काहीच लिहिलेलं नव्हतं. उघडून पाहिलं तर आत अनेक सुट्टे कागद होते. ते सर्व बाहेर काढले. कोणत्याशा क्लिनिकचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट होते आणि शिवाय डॉक्टर मेहता यांच्या 500-500 रुपयांच्या 6 पावत्या होत्या. हे कोण डॉक्टर मेहता? या तपासण्या कशासाठी? यांना काय एखादा असाध्य दुर्धर असा रोग झाला होता का? मग माझ्यापाशी त्यांनी याचा आजपर्यंत एका शब्दानंही उल्लेख कसा केला नव्हता? वास्तविक पाहता पती पत्नीचं नातं हे सर्वात जवळचं. त्यांच्यात खरं तर कोणतंही गुपित असता कामा नये. मग हा सर्व प्रकार होता तरी काय? मला एकाही शब्दानं सांगण्याची काही गरज त्यांना वाटली नाही. खरं तर त्यांच्यापेक्षा माझंच व्यवहार ज्ञान अधिक होतं. गेली 30 वर्ष घरचा सर्व व्यवहार मीच पाहत आले नव्हते का? मग यामागे आणखी एखादं काही कारण असू शकत होतं का? गेल्या काही दिवसात, काही महिन्यात म्हणा, यांच्या वागण्यात काही बदल झाला होता का? बदल होत असला तर तो ध्यानात येण्याइतकं माझं त्याच्याकडे लक्ष होतं का? का एकमेकांना गृहीत धरून आपापले आयुष्य वेगळी जगण्याची आम्हाला सवय झाली होती? एक पत्नी म्हणून हे माझं अपयश होतं का? कदाचित मनातल्या या शंका कुशंका व्यर्थही असतील. सत्यस्थिती काय आहे हे समजल्याखेरीज कोणतेही निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नव्हता. या डॉक्टर मेहतांची भेट घ्यायला हवी होती. त्यांच्या पावत्यांवर त्यांचा पत्ता होता, फोन नंबरही होता. त्यांची कामाची वेळ संध्याकाळी 5 ते 8 अशी दाखवली होती. पण मी फोन करणार नव्हते आणि संध्याकाळच्या वेळीही जाणार नव्हते. मी काही या डॉक्टर मेहतांची पेशंट नव्हते. इतर सर्व कामांपेक्षा या डॉक्टर मेहतांची भेट मला जास्त महत्त्वाची वाटायला लागली. सकाळी 9च्या सुमारास मी त्या पत्त्यावर गेले. 30-40 वर्षांपूर्वी बांधलेली एक साधी इमारत. स्वतःच्या लहानशा हॉलमध्ये उभी असलेली एक 2 मजली इमारत. गेटच्या कॉन्क्रीटच्या खांबावर डॉक्टर मेहता अशी पितळेची लहानशी पाटी होती. म्हणजे हे हॉस्पिटल वगैरे नव्हतं. मी गेटमधून आत गेले. समोरच्या दाराबाहेरची घंटी वाजवली. 18-19 वर्षांच्या एका मुलीनं दार उघडलं. कदाचित डॉक्टरांची मुलगीही असेल. येस? माझ्याकडे पाहत तिनं विचारलं. मला डॉक्टर मेहतांना भेटायचंय. ते फक्त संध्याकाळीच भेटतात, 5 नंतर. मी पेशंट म्हणून त्यांच्याकडे आलेली नाही. मला त्यांची भेट एका अगदी वेगळ्या संदर्भात घ्यायची. ते आत्ता कामात आहेत. ती दार लावायच्या तयारीत होती. हे पाहत त्यांना माझं नाव सांगा, श्यामला दिनकर होनप. त्यावरही कदाचित त्यांनी माझी भेट द्यायला नकार दिला तर माझं काहीच म्हणणं नाही. कदाचित नकळत माझ्या आवाजात जरासा कठीणपणा आला असेल आणि नाही म्हटलं तरी संपत्तीनं आवाजात एक अधिकार आपोआपच येतो. ठीक आहे, या आत. आत बसा, मी त्यांना सांगते. तिच्या मागोमाग मी आत गेले. एका खुर्चीवर बसले. ती कुठेतरी आत गेली. माझी नजर खोलीवरून फिरत होती. खोली चांगली सजवलेली होती, पण संपत्तीचा खोटा झगमगाट दिसत नव्हता. तेवढ्यात समोरच्या दारातून साधारण 50-52च्या वयाचे गृहस्थ खोलीत आले. मध्यम उंच, अंगावर झब्बा, पायजमा असे साधे कपडे, पण नजर मात्र अतिशय तीक्ष्ण. माझ्याकडे निरखून पाहत ते समोरच्याच एका खुर्चीत बसले. तुम्ही श्यामला दिनकर होनप? त्यांनी विचारलं. हो. म्हणजे दिनकरराव तुमचे? हो, मी त्यांची पत्नी.
10-12 दिवसांपूर्वी स्वतः हुनप घरातून बेपत्ता झालेत हे तुमच्या कानावर आलं असेलच. काय बेपत्ता झाले? ते एकदम म्हणाले. हो, मी पोलिसात तक्रार नोंदवली आहे, वर्तमानपत्रातून जाहिरात पण दिली आहे, टीव्हीवरही 2दा त्यांचा फोटो आणि माहिती हे आलं होतं. सॉरी, मला यातलं काहीच माहीत नाही. होनपांच्या कागदपत्रात तुमच्याकडून मिळालेल्या अनेक पावत्या आणि खूपसे मेडिकल रिपोर्ट सापडले म्हणून तुमची गाठ घेतली. दिनकरराव तुमच्याशी या संबंधात कधी बोलले नाहीत? नाही. त्यांनी कधी शब्दानंही कशाचा उल्लेख केला नाही? नाही. स्वतःशीच मान हलवत डॉक्टर म्हणाले, मी त्यांना सुरुवातीपासून सांगत होतो, त्यांनी तुम्हाला विश्वासात घ्यायला हवं. पण असो, झालं ते झालं. ते खुर्चीवरून उठले. श्यामलाबाई नाही का? श्यामलाबाई या. ते शेजारच्या एका खोलीत गेले. त्यांच्या मागोमाग मीही गेले. या खोलीत एक खूप मोठं टेबल होतं. टेबलासमोर 2 खुर्च्या होत्या. शिवाय भिंतीला लागून 2-3 अतिशय आरामशीर वाटणाऱ्या खुर्च्या होत्या. ते स्वतः टेबलामागे बसले. मला त्यांनी समोरच्या खुर्चीवर बसायची खूण केली आणि मी खुर्चीत बसताच त्यांनी विचारलं, श्यामलाबाई, दिनकररावांनी तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही, तेव्हा आता मलाच सुरुवातीपासून सर्व काही सांगावं लागणार आहे. पहिली गोष्ट, मी कशाचा डॉक्टर आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे? नाही. वाटलंच. मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, सायकियाट्रिस्ट आहे. त्यांच्या शब्दांनी मला केवढा धक्का बसला. मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे मानसिक विकारांवर वेडावर उपचार करणारे? तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनात काय विचार चाललेत याची मला कल्पना येते. डॉक्टर जरासे हसत म्हणाले. आणि सर्वसाधारण माणसाची प्रतिक्रिया अशीच होते. शरीरात जसा अनेक कारणांनी बिघाड होऊ शकतो तसाच अनेक कारणांनी मानसिक विकारही उद्भवू शकतो. काही वेळा शारीरिक क्रियांचा तोल बिघडतो, काही वेळा मेंदूत काही बिघाड होतो, काही वेळा वातावरणातील काही घटकांचा तो परिणाम असतो, काही वेळा तो विकार जेनेटिक असतो, वंश परंपरा चालत आलेला असतो. पण आपल्या समाजाची धारणाच अशी झाली आहे की एखाद्याला काही मानसिक विकार होणं हाच एक कलंक मानला जातो. वास्तविक पाहता त्या दुर्दैवी जीवाचा त्यात काही अपराध असतो का? कोणाला आतड्याचा, कोणाला हृदयाचा, कोणाला फुफ्फुसाचा, कोणाला रक्ताचा असा काही विकार होतो, त्याला कोणी दोष देत नाही. योग्य ते वैद्यकीय उपचार ही अगदी नैसर्गिक बाब समजली जाते. पण असा विचार मानसिक विकारांबाबत मात्र केला जात नाही आणि म्हणून माणूस त्याची वाच्यता करत नाही, स्वतःपाशीच ठेवतो आणि त्याचे आणखी दुष्परिणाम भोगतो. तुमचा विचार गैरसमजातून आलाय आणि त्याचा दोष तुमच्याकडे नाही, समाजातच जे एक त्याबद्दल अज्ञान आहे त्याच्यात आहे. जरा वेळ थांबून मग ते म्हणाले, खरं पाहिलं तर पेशंटकडून आम्हाला मिळालेली माहिती ही संपूर्ण गोपनीय असते. पण आत्ताची परिस्थिती अपवादात्मक आहे आणि तुम्हाला हे सर्व काही समजण्याचा हक्कही आहे. तेव्हा ऐका. सुमारे 3 महिन्यांपूर्वी हे दिनकरराव हुनप माझ्याकडे आले. तुमचे जे कोणी नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांचा त्यांनी सल्ला घेतला नव्हता, कारण तेच ते मगाशी सांगितलेलं. त्यांना काय त्रास होत होता ते मी तुम्हाला जरा वेळानं सांगणारच आहे, पण आधी मी त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यातला तपशील तुम्हाला समजणार नाही. सर्व शरीराची, अगदी मेंदूची सुद्धा अत्यंत आधुनिक उपकरणांनी संपूर्ण तपासणी झाली. खरं सांगू का, असं एखादं शारीरिक कारण सापडलं तर उपचार काही प्रमाणात सोपा होतो, पण ते इथे शक्य नव्हतं. त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून अनेक फायली बाहेर काढल्या. त्या चळतीतून एक निवडली, बाकीच्या परत ड्रॉवरमध्ये ठेवून दिल्या. फायलीवर बोट आपटत ते म्हणाले, दिनकररावांची ही केस हिस्ट्री आहे. काही शारीरिक बिघाड असेल तर वेगवेगळ्या चाचण्यांनी त्यांचा अंदाज घेता येतो, पण दिनकररावांसारख्या केसमध्ये बाह्य लक्षणं काहीच नसतात. सर्व व्यापार मानसिक पातळीवरूनच चाललेले असतात आणि त्या व्यक्तीशी संदेशन स्थापन करूनच त्याची परिपूर्ण माहिती मिळू शकते. तेव्हा परस्परात संपूर्ण मोकळं संदेशन, संपूर्ण विश्वास हेच मुळात स्थापन व्हायला हवं. त्या व्यक्तीला बोलतं करायला हवं. मार्ग अनेक आहेत,
कशानं यश येतं हे प्रत्यक्ष प्रयोगानंच समजतं. त्यातले बारकावे तुम्हाला समजणार नाहीत, पण ढोबळ मानानं काही गोष्टी तुम्हाला सांगतो. काही जणांना स्वतःबद्दल बोलणं आवडतं. अशा लोकांना एखाद्या कोचवर किंवा आरामखुर्चीत आरामात बसवून बोलू द्यावं. माणूस आपल्या नकळत आपल्या मनातले ताण तणाव शंका संभ्रम हे उघड करत असतो. काही वेळा प्रश्नोत्तरी करावी लागते. त्यातून काही माहिती उजेडात येऊ शकते. वर्ड असोसिएशन टेस्ट नावाचा शब्दांचा एक खेळ आहे. मी एक शब्द उच्चारला की त्यांनी अगदी लगोलग मनात आलेला शब्द उच्चारायचा. उदाहरणार्थ मी झाड म्हणलं तर ते जंगल, पानं, पक्षी, सावली, वणवा, खोड यातला एखादा शब्द उच्चारतील. मी पाणी म्हटलं तर ते नदी, समुद्र, पाऊस, पूर, बुडणे यापैकी एखादा शब्द वापरतील. त्यांच्या प्रतिशब्दांवरून त्यांच्या मनातले विचार कोणत्या दिशेने चाललेत याचा काही अंदाज बांधता येतो. डॉक्टरांनी ड्रॉवरमधून कार्डांची एक चळत काढली. प्रत्येक कार्डावर काळपट रंगात एक अनियमित आकार छापलेला होता. हे आकार त्या व्यक्तीसमोर आले की त्याला काय वाटतं याची नोंद करून घेतल्यावर त्यातूनही काही निष्कर्ष काढता येतात. कधीकधी हिप्नॉसिसचाही वापर करावा लागतो. हे सर्व कशासाठी तुम्ही विचाराल? सांगतो. आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान होतं ते पंचेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोहोचलेल्या संवेदनांनी होतं. त्या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन मेंदू बाह्य जगाचं एक कामचलाऊ चित्र घडवतो आणि अगदी नाममात्र फरक वगळता सर्वांच्या मनातल्या या प्रतिमा जवळजवळ सारख्याच असतात. हाच तर आपल्या मानवजातीचा विशेष आहे. पण काही वेळा कुठेतरी बिघाड होतो आणि त्या व्यक्तीच्या मनातली जगाची प्रतिमा वेगळी बनते. जाणीवा त्याच असतात पण त्यांचे अर्थ वेगळे लावले जातात. जग आपल्याला दिसतं जाणवतं तसं त्या व्यक्तीला जाणवत नाही. दिनकर रावांच्या बाबतीत हेच झालंय. माझ्याबद्दल त्यांच्या मनात विश्वास उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी माझ्याशी मोकळेपणे बोलायला सुरुवात केली. श्यामलाबाई, गेले काही महिने जवळजवळ वर्षभर म्हणाना त्यांना असे भास होत आहेत की तुमच्या घरात तुमच्या दोघांखेरीज आणखीही कोणी वावरत आहे. या विलक्षण शब्दांनी मला केवढा धक्का बसला. कदाचित माझ्या चेहऱ्यावरच डॉक्टरांना ते दिसलं असेल. स्वतःशीच मान हलवत ते म्हणाले, दिनकर रावांच्या सांगण्यावरून त्यांची आई आणि वडील दोघेही 30 वर्षांपूर्वी 1.5 वर्षाच्या अंतरानं घरातून अचानक नाहीसे झाले. खूप प्रयत्न करूनही त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. आईवडिलांशी त्यांचे संबंध फारसे प्रेमाचे आपुलकीचे नव्हते, पण वादावादीचे मतभेदाचे संघर्षाचे काही प्रसंग आले नाहीत. हे खरं आहे ना? हो, मी म्हणाले. माणसाचं मन मोठं विचित्र आहे. संयुक्तिक कारण असो वा नसो, काही वेळा मन काही घटनांबद्दल स्वतःलाच दोषी धरतं आणि मग त्या भावनेची छाया मनाच्या सर्व व्यापारांवर पडते. पण त्या माणसाला याची काही कल्पनाही नसते. बाह्य जगात दिसणाऱ्या बदलांची कारणं तो बाहेरच्या जगात शोधतो. ती तिथे नसतातच तर त्याला कशी सापडणार? मंत्र तंत्र साधना करणी चेटूक बाधा पछाडणं या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत यात आपल्याला शिरायचं नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की काही जणांचा यांच्यावर विश्वास असतो. आपल्या मागं जी काही व्याधी लागली आहे तिचं निराकरण या मार्गानं होऊ शकेल अशी त्यांच्या मनाची धारणा होते. दिनकर रावांनीही हाच उपाय वापरून पाहिला. अनेक तथाकथित मांत्रिकांना त्यांनी आपल्या घरी आणलं. डॉक्टरांच्या शब्दांबरोबर माझ्या आठवणीत यांच्याबरोबर वेळी अवेळी येणारी, त्यांच्याबरोबर वरच्या मजल्यावर जाऊन तासनतास काहीतरी करणारी ती माणसं आली, जी तेव्हाही मला वेगळ्या प्रकारची वाटली होती. दिनकरराव स्वतः त्यात संपूर्ण अनभिज्ञ होते. सर्वसाधारण माणूस असाच असतो नाही का? आपला प्रश्न तो एखाद्या तज्ज्ञाकडे घेऊन जातो आणि त्याचा सल्ला मानतो. त्यामुळे दिनकरराव त्या लोकांनी काय केलं हे सांगू शकतात. का या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यापाशी नाही, पण त्यांचे प्रश्न सुटले नाहीत आणि त्यांनी हे प्रकार थांबवले. खरोखर तुमचं हे सुदैवच समजा, नाहीतर कधी विलक्षण मनस्ताप करण्याची वेळ येते. दिनकररावांना वेळीच सुबुद्धी सुचली आणि शेवटी ते माझ्याकडे आले. आणि शेवट काय झाला होता? मी जराशी रागानेच म्हणाले, आणि तुमची तरी त्यांना काय मदत झाली डॉक्टर?
माझ्या शब्दांचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. श्यामलाबाई इंजेक्शन दिलं की तासाभरात उतार, अँटीबायोटिक दिलं की साधारण 60 तासात परिणाम, अशासारख्या या गोष्टी नाहीत. वेळ लागतो, पेशन्स लागतो. आमच्या 8-10 तर बैठका झाल्या होत्या. माझी खात्री आहे, मला आणखी वेळ मिळाला असता तर मी त्यांना नक्कीच काहीतरी मदत करू शकलो असतो. या शब्दातच त्यांच्या अपयशाची कबुली दडली नव्हती का? त्यांची भेट संपवायची वेळ आली होती. या तासाभरात माझ्या कानावर इतक्या विलक्षण गोष्टी आल्या होत्या. माझ्या आजपर्यंतच्या साध्या आयुष्याशी त्या सर्वस्वी विसंगत होत्या. त्यांना मनात सामावून घ्यायचं म्हणजे आधीच्या सर्व विश्वासांची मोडतोड होणार होती. मला विचारांना वेळ हवा होता. डॉक्टर, खुर्चीवरून उठत मी म्हणाले, तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणे बोललात, आभारी आहे. श्यामलाबाई, मला दिसतं की तुम्ही नाराज झाला आहात, पण मी तरी तुम्हाला दोष कसा देणार? मी एवढंच सांगतो, माझ्या विश्वासाप्रमाणे मी तुमच्या दिनकररावांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. घरी परत आले आणि खुर्चीत बसून राहिले. घटनांचा क्रम डोळ्यांसमोर आणला. आधी यांना काही काही भास व्हायला लागले होते, त्यासाठी आपल्या बुद्धीनं त्यांनी काही काही उपाय केले होते, पण कोणत्याच उपायानं त्यांच्या व्याधीला उपशम मिळाला नव्हता. माझ्याशी ते यावर एका शब्दानंही बोलले नाहीत, ही खंत तर मनाला सतत टोचत होतीच. त्या व्याधीचा अतिरेक होऊन त्याचं पर्यवसान त्यांच्या घरातून नाहीसं होण्यात झालं का? त्याबद्दलच विचारायला मी त्या महाराजांकडे गेले होते. ते म्हणाले होते, तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे, पण ते पेलायची मनाची तयारी करावी लागेल आणि तो प्रसाद कोपऱ्यात ठेवल्यावर प्रत्यक्षात किंवा स्वप्नात मला त्या प्रसादाभोवती भिरभिर फिरणारी एक घाणेरडी सावली दिसली होती. आणि आता डॉक्टर मेहतांची हकीकत. यांना घरात कोणाच्या तरी वावराचा भास होत होता. भास हा शब्द मेहतांचा होता. आता या 3 गोष्टींची सांगड मी कशी घालायची? मला दिसत होतं 2 मार्गांनी यांनी स्वतःची व्यथा, खरी वा काल्पनिक, दूर करण्याचा प्रयत्न केला होता. एक मार्ग डावीकडचा होता, त्यात तंत्र मंत्र यंत्र यांचा वापर होत होता. दुसरा मार्ग उजवीकडचा होता, चिकित्सा निदान उपचार हा मार्ग. यांनी घरी आणलेले काही लोक किंवा ते महाराज हे डाव्या मार्गावरचे पथिक होते, तर डॉक्टर मेहता उजव्या मार्गावरून प्रवास करणारे. मी मात्र या साऱ्यात पार अनभिज्ञ होते. पण महाराजांनी मला एक मध्यम मार्ग सांगितला होता. सकाळ संध्याकाळची देवपूजा. आणि एकाएकी मागची एक आठवण मनात आली. बाबा आमच्या घरी राहायला आल्याबरोबर त्यांनी आपलं दैनिक पूजा अर्चा प्रार्थना आन्निक सुरू केलं होतं आणि सासूबाईंना त्याचा काही ना काही फायदा नक्की झाला होता. का आणि कसं यांच्या जंजाळात शिरण्याची मला काय गरज होती? महाराजांनी सुचवलेल्या मार्गावरूनच जाण्याचा मी त्या क्षणी निर्णय घेतला. फायदा होवो न होवो, नुकसान तर खासच होणार नव्हतं.